नमस्कार, मी सुप्रिया रणदिवे, सेकंड इयर आयुर्वेदिक स्टुडंट आहे. तर मी तुम्हाला या चॅनलवरती आयुर्वेदा रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. तर हा चॅनल बघायला तुम्ही विसरू नका. तर आता आयुर्वेदा म्हणलं की मोस्ट ऑफ पीपल विचार करतात की झाडांचे पाले घेतात, पाउंडिंग करतात आणि देतात. तर असं काहीही नसून आयुर्वेदा ही भारतामधील सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली आहे. आयुर्वेदा हा शब्द स्प्लिट केल्यानंतर आपल्याला दोन शब्द पाहायला मिळतील. एक म्हणजे आयु म्हणजे जीवन व लाईफ, आणि वेदा म्हणजेच नॉलेज व ज्ञान, म्हणजेच आपल्या आयुष्याचे विज्ञान हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. आपल्या आचार्यांनी आयुर्वेदा एका सुंदर श्लोकमध्ये डिस्क्राईब केले आहे. हित अहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदा स उच्यते. म्हणजेच आपल्यासाठी हित काय, अहित काय, सुख काय, दुःख काय, आणि आपला लाईफ स्पॅन वाढण्यासाठी हितकर गोष्टी कोणत्या आणि अहितकर गोष्टी कोणत्या, हे सर्व आयुर्वेदाने सांगितलेले आहे. आयुर्वेदाचे एक सूत्र आहे, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजेच आपले शरीर व मन निरोगी राहणे व त्याचे रक्षण करणे, आणि काही विकार झाले असतील तर ते क्युअर करणे, हे आयुर्वेदाचे मेन पर्पज आहे. आयुर्वेदाचे मूळ अथर्ववेदात आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट यांनी या शास्त्राचा विस्तार केला. चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय हे 3 आयुर्वेदाचे प्रमुख ग्रंथ आहेत. आयुर्वेद हे 8 अंगांमध्ये विभागले गेले आहे. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रंष्ट्रा, जरा, वृषाण हे सर्व अंग आपले शरीर व मन यांचे संतुलन राखण्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. आधुनिक काळात आयुर्वेदाला औषधी वनस्पतींपासून औषध आणि विशेष आहार मानले जाते. त्यामुळे आयुर्वेद हे आजारांच्या समस्यांचे व्यवस्थापन करून निरोगी राहण्यास मदत करते. आयुर्वेद सांगतो की दररोज सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, योगा करा व शांत राहा, हीच खरी दिनचर्या. तसेच ऋतूंनुसार आहार विहार बदलणे, म्हणजेच पावसाळ्यात हलका अन्न घेणे, हिवाळ्यात स्निग्ध अन्न घेणे आणि उन्हाळ्यात थंड अन्न घेणे, हेच खरे ऋतुचर्याचे तत्व आहे. आयुर्वेदामध्ये निदान आणि उपचार करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या श्रेणीकडे जास्त लक्ष दिले जाते. म्हणजे तो व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तो व्यक्ती कोणत्या सराउंडिंग मध्ये राहतो व त्या व्यक्तीमध्ये कोणते दोष प्रिडॉमिनंट आहेत, आणि त्या व्यक्तीचा आहार विहार कसा आहे, हे सर्व लक्षात घेऊन आयुर्वेदामध्ये उपचार केले जातात. तर एक उदाहरणच द्यायचं झालं तर म्हातारपणात शरीर स्वतःला लवकरात लवकर बरे करता येत नाही, जितके ते सुरुवातीच्या अवस्थेत असते. त्यामुळे विविध यंत्रणेत बिघाड होऊ शकते. वृद्ध व्यक्तींना वातदोष प्रिडॉमिनंट असल्यामुळे त्या आजारांचा जास्त अनुभव येतो. त्यामुळे या व्यक्तींना योग्य ती जीवनशैलीची जास्त आवश्यकता असते. आयुर्वेदामध्ये मसाज कोरडेपणा दूर करू शकते, मेंदूला रक्त पुरवठा वाढवू शकणारी वनस्पती आणि पंचकर्मा यांसारखे विविध आयुर्वेदिक टर्म्स आपण वापरू शकतो. If you did find it helpful, make sure to do subscribe button. It was keeps me going on making more such videos. Thank you.